पुन्हा हत्या, आंदेकर वर्सेस कोमकर, टोळी युद्ध भडकलं. पुणे शहरात टोळी युद्धाचा रंगतरंजित भडका आज सकाळी पुन्हा एकदा उडालाय. धनकवडीजवळील बालाजीनगर बस स्टँड परिसरात भरदिवसा झालेल्या एका अत्यंत थरारक आणि क्रूर गोळीबारात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. अक्षय बापू म्हस्के, वय 26 वर्ष, उर्फ बाळा असं या मयत तरुणाचं नाव असून तो पुणे गाजवून सोडणाऱ्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश म्हस्के याचा सख्खा भाऊ आहे. कुख्यात आंदेकर विरुद्ध कोमकर आणि म्हस्के टोळीमधील जुन्या वैमनस्यातून आणि वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच आंदेकर टोळीच्या गुंडांनी हा भयानक कट रचून भर चौकात गोळीबार केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. या गोळीबारात आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे 3:13 वाजल्याचं भयंकर चित्र पुन्हा एकदा जगासमोर आलंय. काय आहे हे टोळी युद्ध आणि आज नेमकं काय घडलंय पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी. अक्षय म्हस्के उर्फ बाळा हा आज सकाळी 9:30 ते 10च्या सुमारास धनकवडी येथील बालाजीनगर बस स्टँड दुर्गा माता मंदिर परिसरात उभा होता. तो आपल्या दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडला होता आणि संपूर्ण परिसर नेहमीप्रमाणेच नागरिकांच्या तसेच वाहनांच्या वर्दळीनं गजबजलेला होता. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या आणि दुचाकीवरून आलेल्या 3 ते 4 अज्ञात हल्लेखोरांनी अक्षयला अचानक वेढा घातला. काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी आपल्या कमरेला लावलेलं गावठी पिस्तूल बाहेर काढलं आणि अक्षयच्या दिशेनं बेछूट गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात एका पाठोपाठ एक 3 ते 4 गोळ्या झाडल्याचा प्रचंड आवाज झाला. पहिलीच गोळी अक्षयच्या छातीत लागल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. तो जमिनीवर कोसळल्यानंतरही हल्लेखोरांचं मन भरलं नाही. त्यांनी अत्यंत निर्घृणपणे आपल्या जवळील धारदार कोयते बाहेर काढले आणि अक्षयच्या डोक्यावर, मानेवर आणि हातावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. भर दिवसा शेकडो लोकांच्या देखत सुरू असलेल्या या रक्तरंजित खेळामुळे बालाजीनगर परिसरात एकच पळापळ आणि प्रचंड गोंधळ उडाला. आजूबाजूच्या दुकानदारांनी आणि व्यावसायिकांनी भीतीपोटी आपली दुकानं पटापट बंद केली. अक्षय रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्यानंतर हल्लेखोर हातातील रक्ताळलेली हत्यारं हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण करत आपल्या दुचाकीवरून सुसाट वेगानं पसार झाली. गोळीबार थांबल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आणि जवळच्या पोलिसांनी अक्षयला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा श्वास कोंडला होता आणि डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मयत घोषित केलं. या संपूर्ण गँगवॉरची मुख्य ठिणगी 1 सप्टेंबर 2024 रोजी पडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि आंदेकर टोळीचे प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांचे पुत्र वनराज आंदेकर यांची नाना पेठ भागात त्यांच्या घरासमोरच गोळ्या झाडून आणि कोयत्यानं वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. वनराज यांच्या हत्येचा कट त्यांच्या सख्ख्या बहिणींनी म्हणजे संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर तसेच जावई गणेश कोमकर यांनी पैशांच्या आणि मालमत्तेच्या वादातून रचल्याचा आरोप होता. या हत्येमध्ये कोमकर टोळीला साथ देणारा आणि प्रत्यक्ष मैदानावर उतरून हल्ला करणाऱ्यांमध्ये आकाश म्हस्के हा मुख्य आरोपी होता. वनराज आंदेकर यांच्या खुनाचा पहिला मोठा बदला आंदेकर टोळीनं बरोबर 1 वर्षानंतर म्हणजे सप्टेंबर 2025 मध्ये घेतला. वनराज आंदेकर खून प्रकरणातील सह आरोपी गणेश कोमकर याचा 19 वर्षांचा मुलगा आयुष गणेश कोमकर याला भवानीपेठ येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये गाठून आंदेकर टोळीच्या पोरांनी तब्बल 11 ते 12 गोळ्या झाडून ठार केलं होतं. या प्रकरणात खुद्द गँगस्टर बंडू आंदेकर आणि त्यांच्या मुलांसह अनेक जणांना पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत अटक केली होती. आयुष कोमकरच्या हत्येनंतरही आंदेकर टोळी शांत बसली नव्हती. वनराज आंदेकर यांच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सामील असलेल्या प्रत्येक आरोपीच्या कुटुंबाला संपवण्याचा विडा आंदेकर टोळीच्या उरलेल्या गुंडांनी उचलला होता. आकाश म्हस्के सध्या जेलमध्ये सुरक्षित असला तरी त्याचा भाऊ अक्षय म्हस्के हा बाहेर मुक्तपणे फिरत होता आणि टोळीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. त्यालाच आज आंदेकर टोळीनं आपलं मुख्य लक्ष बनवलंय आणि त्याचा काटा काढलाय. या दोन्ही टोळ्यांमधील हिंसक संघर्षातील हा चौथा मोठा बळी मानला जातोय. बालाजीनगर सारख्या गजबजलेल्या भागात गँगवॉरमधून हत्या झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच पुणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच पुणे शहर गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि स्थानिक सहकार नगर तसेच भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तातडीने मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पुन्हा एकदा शहरात दंगल किंवा प्रतिहल्ला होऊ नये म्हणून बालाजीनगर, धनकवडी आणि आंदेकर टोळीचा बालेकिल्ला असलेल्या नानापेठ, भवानीपेठ भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. हल्लेखोर दुचाकीवरून सातारा रस्त्याच्या दिशेनं पळून गेल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त केलं असून आरोपींची ओळख पटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. हल्लेखोरांच्या अटकेसाठी गुन्हे शाखेची 6 ते 7 वेगवेगळी विशेष पथकं पुणे शहर आणि जिल्ह्याच्या बाहेर रवाना करण्यात आली आहेत.
पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. मात्र गेल्या काही वर्षात पुण्यात कोयता गँग, भरदिवसा होणारे गोळीबार आणि गँगस्टरच्या टोळ्यांचे उघड माजलेले थैमान यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. भरदिवसा घडणाऱ्या या घटनांमुळे सर्वसामान्य पुणेकर नागरिक स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेबाबत प्रचंड चिंतेत आहेत. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक उरलेला नाही का, असा संतप्त प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून विचारला जातोय. पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या हत्येचा तपास अत्यंत वेगाने सुरू असून आंदेकर टोळीशी संबंधित असलेल्या आणि या गुन्ह्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक गुंडावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच आरोपींवर पुन्हा एकदा मोका अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिलेत. पण प्रत्येक गुन्ह्यातलं सरकारी उत्तर पोलीस किती वेळा देणार? 2 दिवसापूर्वी एकाच पुलावर वार करून खाली फेकण्यात आल्याची ताजी घटना, त्यानंतर आज हा मर्डर. पुणे पोलीस झोपा काढतायत का, असा सवाल विचारला जाणं साहजिक आहे. तसेच पुण्याचे थंडगार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली अजून का होत नाहीये? पुण्याचा बिहार झालाय का, असे अनेक सवाल सध्या पुणेकर विचारतात. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.